झिरोनीच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आम्ही कसे घडलो. भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजाचे व्यक्ती, उद्योगपती, संस्थाचालक अशा अनेक बिनी कार्य करत असलेल्या, सर्व समाजामध्ये आपले विशिष्ट स्थान निर्माण केलेल्या हाजी शौकत तांबोली यांच्याशी आपण आज खास गप्पा मारणार आहोत. तर आपलं झिरो न्यूजमध्ये स्वागत. सर, आपण विशेष चर्चा एक करणार आहोत की आपलं बालपण, आपली कौटुंबिक परिस्थिती याच्यावर आपण काय म्हणू. दरअसल माझा जन्म एका लहानशा खेडेगावात झाला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जातेगाव या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे. आणि हे गाव अत्यंत छोटं गाव आहे आणि त्या ठिकाणी मुस्लिम समाजाची फक्त आमची 2च कुटुंब त्या ठिकाणी राहत होते. एक तांबोळी यांचं आणि मुलाने यांचं 2 कुटुंब. अशा गावामध्ये आमचं लहानपण त्या ठिकाणी गेलं. आमचे जे वडील आणि आजोबा हे त्यावेळेस सुद्धा फार शिक्षणप्रेमी होते आणि शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहिती होतं. कारण जातेगावपासून करमाळा आमचं 7 किलोमीटर होतं. तर थोडंसं लहानपणाचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला खास करून आमच्या घरातील सर्व मुलांना करमाळा गावी ह्या ठिकाणी खास करून जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी शिक्षणासाठी ठेवलं होतं. आणि आम्ही 1ली ते 4थीपर्यंत आमचं शिक्षण जे आहे तर उर्दूच्या प्रेमामुळे आमच्या आजोबांनी वडिलांनी आम्हाला उर्दूमुळे टाकलं होतं आणि आम्ही 4थीपर्यंत उर्दू शिकलो. माझी मोठी बहीण होती, माझे मोठे भाऊ ते 7वीपर्यंत उर्दू शिकले. तसं उर्दूला नंतर 7वी नंतर काहीतरी व्हायचं नव्हतं, तर मग आमच्या बहिणीला थोडासा त्रास झाला त्याने शिक्षणासाठी. त्यानंतर तिथे 7वी नंतर तिला मराठी मीडियम त्यांना स्वीकारावं लागलं. आणि तिचा एक बोध घेता आमच्या वाडवडिलांनी मग मला 4थी नंतरच मराठीच्या माध्यमातून शिकता आम्ही मराठीकडे गेलो. आमचा लहानपणापासून किराणाचा व्यवसाय. आमचे आजोबा हे त्या ठिकाणी गावाचं नेतृत्व करायचे. आजच्यासारखी त्याची परिस्थिती नव्हती. त्यावेळेस ते गावाचं संपूर्ण गावाचं नेतृत्व करायचे. त्या ठिकाणी गावातलं भांडण ते टाकूनचं काय शिकायचं. आणि आमचं किराणाचं गाव होतं मोठं. आमच्या आजोबाचं चांगलं गावात होतं, प्रस्त होते, शेती त्या ठिकाणी होते आमच्या. आणि त्याशिवाय आम्ही करमाळामध्ये राहत होतो. तंबाखूचा आमचा व्यवसाय होता लहानपणी. आम्ही तंबाखू शेतात पिकवत होतो आणि ती शेतात पिकवलेली तंबाखू आम्ही खास करून विक्री करत होतो. आणि तंबाखूला त्यावेळेस गव्हर्नमेंट टॅक्स होता. ज्यावेळेस आम्ही ते लहानपणी होतो तेव्हा ₹3.25 हा टॅक्स एका किलो मागे सरकारला द्यावा लागतो. म्हणजे खास करून त्याचे उत्पादन त्याच्यापासून. तर अशा प्रकारचं आमचं शिक्षण माझं संपूर्ण जे करमाळा या ठिकाणी म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपलं शिक्षण झालंय. ग्रामीण भागात शिक्षण. तर दुसरा प्रश्न करत असताना की आपण जर बघितलं शिक्षण झालं आणि शिक्षण करत असताना लहानपणच्या काही खोडसळ आठवणी. खोडसळ आठवणी असं आहे की आमचं घर जे आहे नाही का कारचं खोडसळ, माझं घर आणि आमच्या ठिकाणी जे भैरवनाथाचं मंदिर होतं ते त्याचं अंतर फक्त 10-15 मीटर होतं. आमचं खोडसळ असं असायचं की लहानपणी जेवढं काही निवेद यायचे नाही का ते लांबूनच आमचं काम, मंदिरातले नेऊन लांबूनचं काम आमचं असायचं. खोबरं बिबरं सगळं ते नारळ पडलेला वगैरे ते करत ते गुरुवाला त्रास देणे नाही का हे करणं ते करणं. आणि ते गुरु आमच्या फॅमिलीशी संबंधितच असायचे. म्हणजे आमच्या घरातून पाणी जाणं हे जाणं ते सगळं मंदिरासाठी पुजारी जायचं. आता एक दिवशी असं झालं की आम्ही रामायण रोज ऐकायचो. आमच्या बाजूला रामायण असायचं चालू नाही का, रामायण रोज ऐकायचो नाही का, आमच्या कानी रोज पडायचं. तर माझं परमेश्वर कृपेने आकलन चांगलं असल्यामुळे मग तर रामायण सुद्धा मला पाठ झालं. एक दिवशी गुरुने आमचं समज सांगितलं. गुरुने मला बसलं सांगितलं, भाषांतर करणारं कोणी आलं नव्हतं. गुरुने सांगितलं मला बस पाठावर शब्द येतो पाठावर बसून बसलो. आम्ही आपला अर्थ सांगितला. आमच्या आजोबाला माहिती पडलं. आमच्या आजोबाला धुतलं त्यानंतर आज सांगितलं गावात असं काय करायचं नसतं. नाही सांगायचं असा अर्थ की गावामध्ये त्यावेळेस असे काही विचार नव्हते किंवा काय नव्हते. आणि आम्ही आमचं म्हणजे माझं शिक्षणचे अभ्यासक्रम किंवा काय म्हणा ते मंदिराच्या ओट्यावर आणि मंदिराच्या आतच त्या ठिकाणी चालतं आमच्या घरच्या वर्ष. आणि मंदिराची देखभालपासून सर्व वेळी ते आमच्या देखरेखी नजरेखाली चालायची त्यावेळेस. असं आपल्या शिक्षणानंतर आपण ज्यावेळेस तांबोळी समाज असेल, आतार समाज असेल, मणियार समाज असेल, हा मोठ्या प्रमाणात व्यवसाय त्याच्या पिढी जातच असतं. म्हणजे त्याला म्हणा की त्याच्या 7वीलाच पुजलेलं असतं. आपण
आपल्या व्यवसायाला तांबोळी नाही, तुम्ही आता सांगितलं की तंबाखूचा व्यवसाय होता, हे व्यवसाय करताना एकदम आपण व्यवसायामध्ये बदल केला, हा कसा घडला? असं आहे की आमचा लहानपणीचा आजोबाचा व्यवसाय पानाचा व्यवसाय होता. आता सध्या लोकांना नवीन आश्चर्य वाटेल की त्यावेळेस पानाचा व्यापार घोड्यावर होत होता. घोड्याला असे 4-4 डाग लटकायचे. आमच्या आजोबा ते बाजारात जायचे. मी सुद्धा त्या ठिकाणी तंबाखूचा आणि पाण्याचा बाजार आमच्या करमाळा शुक्रवारी बाजार असेल ते करायचो. आजोबाचे व्यापार करायचे. तर असा समाज आमचा तांबडी समाज किंवा इतर समाज आम्ही तांबडी समाजाला जवळून पाहिलेला आहे. तर पानाचे घेऊन यायचे आणि पानं विक्री करायची. नाईलाज असं असायचं की आजारी असो काय असो तो बाजार सोडायचा नसतं. बाजार सुटला तर मग ती पानं सगळी गेली, गिराईक बी तुटलं आणि पाणी वाया गेले, म्हणजे पानं सडणार पान दे. मग मयत असो, आजार असो, काय असो, सगळ्या गोष्टी तर्क करून त्यांना ते बाजार करावा लागायचं. आणि त्या असं शिक्षण घेत असताना तेच मी 10वी नंतर मेकॅनिक रेडिओ आणि TV हा ITIचा कोर्स घेतला 10वी नंतर ITIमध्ये. त्यावेळेस आमच्या भागातील आमदार जे ते त्यांनी स्वतः हिशोबाने ते माझ्या शिक्षणामध्ये पुढाकार घेतला होता. आणि त्यावेळेस आम्ही करमाळापासून आमचं ते मग रवानगी सोलापूर या ठिकाणी झाली. आम्ही त्या ठिकाणी ITIमध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेतला. ITIमध्ये मेकॅनिक रेडिओ TV ह्या भागात आम्ही काम करायला लागलो. आणि परमेश्वर कृपेने त्या भागात मी फार निष्णात झालो. म्हणजे ज्यावेळेस मी ITIमध्ये शिक्षण घेत असतानाच त्या ठिकाणी काही खाजगी दुकानामध्ये मी काम करायचो सोलापूरमधल्या. त्याच्याच ITI हा विजापूर रोड होता. त्यानंतर सोलापूरला 7 रस्ता आहे. त्या ठिकाणी अशोक चौक, कॅथन चौक वगैरे असे चौक 2-3 दुकानात जाऊन मी काम करायचो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या भागामध्ये. आणि शनिवार रविवारी त्यावेळेस आमच्या भागामध्ये सुनील शिंदे साहेब प्रथमच करमाळ्यामध्ये निवडून गेले होते. तर शिंदे साहेबांना विनंती करून आम्ही शनिवार रविवारी त्याच्याकडून ट्रक घेऊन घ्यायचो. खास करून त्यावेळेस चाकोते ट्रान्सपोर्ट हा सोलापूरची प्रसिद्ध फर्म होती. तर त्या चाकोते ट्रान्सपोर्ट करून आम्हाला शिंदे साहेब दर बरोबर शुक्रवारी संध्याकाळी आम्हाला ट्रक द्यायचे. आम्ही संध्याकाळी त्या ट्रकमध्ये बसायचो आणि ती ट्रक आम्हाला घेऊन करमाळ्यामध्ये यायचं. कारण त्या शिंदे साहेबाचं करमाळा आणि आमच्या त्या ठिकाणचे त्यावेळेचे नामसुराचं आमच्या विशेष प्रेम होतं. आणि ती गाडी आम्ही 2 दिवस सगळे करमाळा तालुक्याची होती. आणि करमाळा तालुक्याची त्यावेळची परिस्थिती अशी होती की सिलेक्शन बॉडीवर नामदेव जगताप असल्यामुळे आणि यादी तयार करण्याचं काम माझ्याकडे असल्यामुळं त्यावेळेस करमाळा तालुक्यातील मुलं ह्या आमच्या ITIमध्ये भरपूर संख्येने असायची. म्हणजे ट्रकवर भरून यायचे आमचे ट्रक. तर त्यावेळेस अशा प्रकारचं आम्ही शिक्षण ते माझं मेकॅनिक रेडिओ TV ही सोलापूरला मी 2 वर्ष तुम्हाला 76-77 या काळी पूर्ण केलं नाही का. सर, आपलं पिढीजात व्यवसाय न करता आपण मेकॅनिक TV रिपेअरिंग करायला आणि TV रिपेअर करत असताना तुम्ही तुमच्या गावातनं स्थलांतर करून अहमदनगर शहराकडे आला, हा प्रवास कसा? तर त्या ठिकाणी असं आहे की मी ITI झाल्यानंतर त्या ठिकाणी करमाळ्यामध्येच माझा व्यवसाय सुरू करणार होतो. मी त्यावेळेस जागा, बँकेचं प्रपोजल वगैरे ITI पास झाल्यानंतर सुरू झालं. त्यावेळेस मी हॉटेलचा व्यवसाय सुद्धा आमचा होता, आईवडिलांचा. आमची शेती आणि हॉटेलचा व्यवसाय त्यावेळेस आम्ही केला होता. मार्केट यार्डमध्ये करमाळा मार्केट कमिटीच्या त्या ठिकाणी आम्ही कॅन्टीन सुरू केली. मित्रपिरियड नावाचं कॅन्टीन होतं त्या ठिकाणी. तर त्यावेळेस सुट्टीमध्ये हे सर्व भट्टीचं काम करणं म्हणजे शेव करणं, भाज्या, शेव आहे, पुरी आहे, चला आपण म्हणतो जिलेबी तयार करणे, हे करणे, लाडू तयार करणे. त्यावेळेस कधी कधी काही लोकांचे कामंसुद्धा घ्यायचे लग्नाची, आम्ही लापशी बनवणे वगैरे असे प्रकारचे काम असते. बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, पुऱ्या तळणे वगैरे हिशोबाने कॅटरिंग सिस्टीम ती लहानपणी आम्ही पाहिलेली आहे. आम्ही स्वतः घ्यायचो त्या ठिकाणी. तर त्यावेळेस ते असे आमचं कॅटरिंग असतं ते बरोबर होतं. म्हणजे पानाचा व्यवसाय आणि तंबाखूचा व्यवसाय तेच आमच्या आजोबाने बंद केला. थोडंसं इस्लामिक मकरूर या हिशोबाने कन्सेप्टमध्ये त्या ठिकाणी तंबाखूचा व्यवसाय त्यावेळेस त्यांच्या आजोबांनी बंद केला. नाही कारण आता नाही करायचं तंबाखूचा व्यवसाय, मॅन्युफॅक्चरिंग करायचं नाही, त्याची विक्रीसुद्धा करायची नाही, तेच ते बंद केलं त्यांनी. आणि पानाचे व्यवसाय आमचे आजोबाने वडील त्यावेळेस सांगायचे. आमचे वडील आजोबा पान खायचे, म्हणजे माझे वडील पान खात नव्हते असे, म्हणजे खास करून कुठं बसले कुणी दिले तर खान खायचे. आणि त्यावेळेस ते सांगायचे की पानाचा व्यवसाय हा टिकणारा व्यवसाय नाही. लोक पानं खातात, आता ठीक आहे तब्येती हिशोबाने खातात, परंतु तोंड लाल करणं हा काय कन्सेप्ट चांगला राहणार नाही किंवा लोक चांगलं म्हणणार नाहीत, नाही का. तर पानाचा हा पिढीचा व्यवसाय कुठं आपल्या पुढे चालणार नाही. त्यामुळे आपल्याला दुसरी लाईन काही ना काही पकडावं लागलं. त्यामुळेच आमच्या वाढवण्याचा किराणाचा व्यवसाय होता. पानाच्या व्यवसायापेक्षा जास्त किराणाच्या व्यवसायाकडे लक्ष पान त्याची विक्री करत होते त्या ठिकाणी. आता तेच करत असताना आम्ही त्या ठिकाणी ती करमाळ्यामध्ये वगैरे त्या ठिकाणी. आणि त्यामुळे आम्ही मेकॅनिक रेडिओ TV अशा प्रकारचे त्यावेळेस रेडिओ टेप रेकॉर्डरचे त्यावेळेस एक प्लेअर यायचं HMV कंपनीचा, त्याकडे एक रेकॉर्ड असायची, म्हणजे संपूर्ण त्याला म्हणतो.
तर तेच ती टेप रेकॉर्डर नसायचं, काय नसायचं, त्यावेळेस ती एक रेडिओ असायचा. रेडिओ असायचा लोखंडाचा डब्बासारखा रेडिओ असायचा, ग्रामपंचायतीमध्ये असायचा, आणि वॉलचा रेडिओचा असायचा, वॉल असायचा त्यामध्ये, काचेचे वॉल असतात त्यामध्ये. तर त्यावेळेस तो रेडिओ आम्ही बनायला शिकलो, ते ईश्वरी ते चाललं नाही का, HMVचं रेकॉर्ड प्लेअर असायचं नाही का, आणि काळ्या पेटा असायच्या त्या रेकॉर्डच्या. तर ते आम्ही त्या वर्षामध्ये केलं. त्यानंतर मी माझ्या ITI पूर्ण झालं तर मला करमाळ्यामध्ये न दुकान घालता आम्ही त्या ठिकाणी मी पुण्यामध्ये MG रोड या भागामध्ये त्या ठिकाणी मी कामाला राहिलो. आणि MG रोड या भागामध्ये मी इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये काम करत असताना MG रोडची एक प्रथा आहे, 9:30 दुकान उघडल्यानंतर 1:30ला बंद होतं, आणि परत 4ला उघडलं 8:30ला बंद होतं. तर त्या राहिलेल्या वेळेमध्ये मी त्या ठिकाणी काही ठिकाणी टेपवरचं कामाला ते करायचो, अन्यथा वायरिंगचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचो. कॅम्प भागात मी कित्येक वायरिंगचे कॉन्ट्रॅक्ट त्याचं काम केलं, म्हणजे सुमारे ही मी त्या ठिकाणी कॅम्प भागात त्याचे वायरिंगचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे त्या घेतले. स्पीकर सिस्टीम बनवली. त्यावेळी सर्वात मोठी स्पीकर सिस्टीम पुण्यामध्ये जी बसली होती ती रजनीश आश्रमची बसली होती. त्या सिस्टीम बसवण्यामध्ये मी त्यावेळेस बरोबर होतो. तर अशा प्रकारचं माझं ते व्यावसायिक ह्यामध्ये झाला, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये झाला. आणि त्यानंतर परत माझी बहीण त्या ठिकाणी अहमदनगरमध्ये तर दिलेली होती, त्या ठिकाणी ती शिक्षिका होती. तर त्या शिक्षिका असल्यामुळे माझं त्या ठिकाणी येणं जाणं चालू होतं. तर त्यावेळेस मी ह्या ठिकाणी MG रोड भागात, अहमदनगर शहरातलीच MG रोड भागातील एका दुकानाला अशीच भेट दिली, आणि त्या ठिकाणी कामाला विचारलं, तुमच्याकडे काम आहे का. पण मला बसायची सवय नव्हती. अजून काही दिवस फक्त बहिणीच्याकडे मी काही दिवस राहण्यासाठी आलो होतो, कारण वेगळं होतं त्याचं, तिथे राहण्यासाठी आलो होतो. त्या ठिकाणी मी MG रोडवर गेलो या ठिकाणी अहमदनगरमध्ये, आणि त्यांना विचारलं काम आहे का. ठीक आहे. तर त्यांनी मला सांगितलं ठीक आहे कामाला लागा म्हणून का. आणि मी त्यानंतर 2 महिन्यानंतर काम सोडून परत पुण्याला जायला निघालो. तर ते श्यामल शेठने त्या मना केलं की नाही आता तुम्ही जायचं नाही. म्हणजे माझ्या बहिणीला मला त्यांनी फार प्रेशर केला, घरी सत्याग्रह केला आमच्या त्यांनी की नाही जायचंच नाही म्हणून. तरी तर त्याच दुकानात ज्या दुकानदाराने मला 250 रुपये पगार दिला, तर त्याच मी काम सोडत असताना 1983 मध्ये ते काम सोडलं. मला 18,000 रुपये पगार त्या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी. आणि त्यानंतर मी स्वतःचं मग तक्तेदार भागामध्ये स्वतःचं एक इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान टाकलं नाही का त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी काही दुकान चालल्यानंतर परत मग नालबंद कुंटरचं दुकान आहे ते चालू. तक्ते दरवाजामध्ये दुकान चालवत असतानाच मी हज टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा काम करत होतो, आणि हज यात्रेचे फॉर्म वगैरे भरणे, म्हणजे 85च्या वेळेस 1985च्या वेळेस मी हे काम केलं हज यात्रेचे फॉर्म. मी मध्ये तुम्हाला एक रोखतो की आपण आता टेप रेकॉर्ड दुरुस्त करत करत अहमदनगर शहरामध्ये आला. अहमदनगर शहरामध्ये आपण व्यवसायाला बदल केला, म्हणजे ज्या टेप रेकॉर्ड करत करत असताना तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स आजसाठी ते काम केलं. अहमदनगर शहर तुम्हाला कसं वाटलं त्यावेळेस? त्यावेळेसचं वातावरण असं होतं की राजकारणी मंडळी असो किंवा काय असो, मी जे काम करत होतो ते सिंधी समाजाच्या एका चांगल्या व्यक्तीबरोबर मी त्या ठिकाणी काम केलं. त्याच माझ्या सिंधी समाजाशी म्हणा, पंजाबी समाजाशी म्हणा, आणि आता सध्या तुम्ही म्हणता MG रोडचे काय काय मोठे दुकान आहेत त्याची वायरिंग सुद्धा मी स्पीकरची मी केलेली आहे अहमदनगरमध्ये. कित्येक हॉटेलची वायरिंग स्पीकरची मी केली माझ्या हस्ते त्याच्यापासून. तर त्यावेळेसचं वातावरण आजच्या वातावरणामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे त्यावेळेस वातावरणामध्ये. कारण मला माझी वाट पाहिजे, मी माहिती सांगतो की चौकात कधी कधी मी रात्री 8:30-9ला काम बंद केल्यानंतर जेवल्यानंतर मी थोडं शहरामध्ये राऊंड मारायचो, असंच मित्र कंपनीच्या हिशोबाने राऊंड मारायचो. तर बुधवारी माझा राऊंड खास करून आपल्या तारकपूर वगैरे या भागात असायचा. मी जर गेलो ना तर त्यातली सर्व मंडळी माझ्या घरी यायची, कसं काय नाही आला, काय नाही आला, काय नाही केलं. आणि जेवण राहणं वगैरे संपूर्ण असायचं, असं संपूर्ण चांगलं होतं. मी 1983चा दंगा सुद्धा पाहिलेला. त्या दंग्यामध्ये माझेच कित्येक जवळच्या मित्राला त्या ठिकाणी त्याच्यावर हल्ला झाला होता नाही का. ते मुस्लिम समाजाच्या व्यतिरिक्त व्यक्ती होती. तर आमचे मित्र तो मी जायचो त्या ठिकाणी दवाखान्यात बसायचो त्यावेळेस कुणाला काय असं वाटत नव्हतं. तर मुळातच हल्ला त्या जातीबद्दल नसतं, काही लोक करत असतात ते. तर त्यावेळेस असं प्रकारचं एक मत होतं. परंतु आज तसं वातावरण नाही, त्यावेळेस तसं पण सांगायचं झालं तर आमचे त्यावेळेस आजचे काही शिवसेनेचे नेते मंडळी त्यांच्या दुकानाचे उद्घाटन किंवा त्यांचे कामं त्यावेळेस माझ्याकडेच असायची. तेच कोण घरात बसणं, प्रवास करणं बरोबर समोर असायचं. तर त्यावेळेसच्या गोष्टी जर आठवण केल्या तर ते फार वेगळंच वातावरण होतं. ते वातावरण परमेश्वर परत येऊ, परंतु आजची परिस्थिती फार वेगळी आहे. आपण इथं स्थायिक होण्याचा निर्णय कधी घेतला, कारण काय? मी इथं स्थानिक होण्याचा निर्णय जे घेतला तर मी त्या ठिकाणी तर ज्यावेळेस मित्र कंपनी जास्त वाढली माझी, म्हणजे मी काम करत असताना मित्र कंपनी सर्व वाढली. आणि ज्या दुकानात काम करतात त्यांनी सुद्धा मला सोडलं नाही. त्यांनी सांगितलं इथंच राहायचं.
आणि त्यानंतर की काम करत असताना त्याच्या मागे फार मोठे दुसरी कारणं सुद्धा आहेत मी का राहिलो या ठिकाणी. ज्याशी काम करत असताना मी त्या ठिकाणी मी तर पुण्याला जाणारच होतो, माझं ठरलेलंच होतं पुण्याला जायचं. परंतु त्यावेळेस काय झालं की आम्ही ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस लोकांशी सगळ्यांचे संबंध आले, फक्त मुस्लिम समाजाचे ना सगळ्यांचे संबंध आले गेले. आणि त्याच वेळेस आम्ही काही सोशल ॲक्टिव्हिटीज केल्या. काय आता डॉक्टर सुभाष मुस्के आहेत त्या ठिकाणी अजून, आणि त्यांच्या अंडरमध्ये दुसरं नागरिक सेवा संघटना, तर क्या मुस्लिम विकास परिषद, आमचे श्रीरामपूरचे हैदरभाई संगमरचे हैदरभाई वगैरे होते, अब्दुल्ला चौधरी आहेत, अब्दुल्ला चौधरीचे वडील हसन चौधरी साहेब नाही का. तर त्यावेळेस ते नागरिक सेवा वाटतात. आमचे कुतुबुद्दीन जनाब होते, एक वारले ते मग कुतुबुद्दीन जनाब नाही का. तर डॉक्टर सुभाष मुस्के हो हे हो, आत्ता कित्येक डॉक्टर कंपनी म्हणजे त्यावेळेस एज्युकेटेड लोकांच्या एक संघटनेमध्ये एक सेक्रेटरी होतो. ते सुद्धा आता जे खासदार भाऊसाहेब वागचौरे आहेत ते सुद्धा आमच्या नागरिक सेवा संघटनामध्ये आमच्याबरोबर काम करत होते त्या ठिकाणी. मग शंकरराव घुले वगैरे असे मंडळी होता. त्यावेळेस डॉक्टर पाऊल बुधे होते. डॉक्टर पाऊल बुधेबरोबर आम्ही राहायचो त्या ठिकाणी नाही का त्या ठिकाणी. तर मग डॉक्टर पाऊल बुधे ज्यावेळेस आमदार झाले MLC त्यावेळेस आम्ही प्रथम मुंबईला त्यांच्याबरोबर गेलो होतो. त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचार करायचो. आणि ज्यावेळेस डॉक्टर पाऊल बुधे आमदार बनले MLCच्या माध्यमातून पाण्याने, तर त्यांनी पहिला रोड दिला होता तो आमच्या तांबडी कब्रिस्तानला डांबरीकरणाचा रोड दिला होता. म्हणजे एवढं त्यांनी म्हणजे आमचं प्रेम होतं. म्हणजे एकंदरीत सामाजिक कार्य करताना तुम्ही इथं रमलात आणि इथं स्थायिक झाला. हा, लेकिन तसंच झालं. मग आम्ही सामाजिक काम करत असताना मग त्यावेळेस राजकीय थोडीसं भूमिका आल्या. हो, त्यावेळेस राजकीय पक्षाने आम्हाला सांगायचे. त्यावेळेस मग तेच मग आता मी सांग यशवंतराव गडाख साहेबांबरोबर काम केलेलं, बाळासाहेब विखे पाटलाबरोबर काम केलेलं, शंकरराव काळे साहेबांबरोबर काम केलेलं रेल सेक्शन हिशोबाने वादातून दुसरं वादातून. तर मग तेच कसं होतं की आणि निंबाळकर कुटुंबीय जे आहेत ते गीतागीचे, तर त्यांना आमचे लहानपणापासून तांबाखूची करता असे म्हणजे राजकीय काही नेते मंडळी त्यांच्यावर आमचे नेहमी संबंध लहानपणापासून राहिले असल्यामुळे मग ते काय झाले अहमदनगरमध्येच मी राहिलो. मग ती तांबडी समाजाचा कारभार आला. तांबडी समाजाचा मी सेक्रेटरी बनलो, त्यावेळेस ट्रस्टचा प्रमुख कारभारी बनलो. आणि नंतर मग सामाजिक सेवा राहत मग तशी रमले गेले या ठिकाणी. तुम्ही सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीत ज्यावेळेस आला आणि इथं स्थायिक होण्याचं घेतलं, तर आपला प्रश्न थोडासा हे राहिला की आता तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हलच्या व्यवसायाकडे वळला, ते कसं? तर त्यावेळेस 1985-86 साली या ठिकाणी हज कमिटीचे फॉर्म वगैरे भरून देण्याचं काम या ठिकाणी करत होतो. आणि आमच्या का जे जवळचे संबंधित होते मुंबईचे वगैरे त्यांनी पुण्याचे मुंबईचे त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडंसं बघा ह्या ठिकाणी कसं नाही का. तर त्यावेळेस काही हज यात्रेकरू आज सुद्धा ते जिवंत आहेत. त्यांची मी त्या ठिकाणी तशकील ज्याला म्हणून त्यांना आपण प्रोत्साहित केलं हज यात्रा निघण्यासाठी. त्यावेळेस केलं. तर त्यावेळेस केल्यानंतर मी ती प्रोसेस करून त्यांना काही टूर कंपन्या आणि हज कमिटीचं पाठवलं. तर त्यावेळेस ती ज्या प्रवासातून आले तर त्यांनी सांगितलं की मला शोकत तुम्ही स्वतःचा टूर सुरू करा ना नाही का. तर त्यावेळेस मी आमच्या टूरची पाया ठेवला, म्हणजे पाया त्याला आपण सुरुवात केली, प्रारंभ केला त्याचा. तर त्यावेळेस प्रारंभ केला तर मी भारतातील जगातील एकमेव असं उदाहरण आहे की ज्यांनी पहिले हज यात्रा न करता प्रथमच 36 हज यात्रेकरूंना हज यात्रेसाठी घेऊन गेलो. मी हज यात्रा केली नव्हती. आणि त्यावेळेस माझ्याबरोबर जाणाऱ्या प्रवाशांना सगळ्यांना माहिती होती मी हज यात्रा करून होतो. हज यात्रा जाण्यावर रमजान महिना होता. त्या रमजान महिन्यामध्ये जाऊन ठिकाणी मी सौदी अरेबियाला गेलो, मक्का मुकरमा मदिना मुनव्वरा या ठिकाणी गेलो. आणि सर्व गोष्टीचा एकदम सूक्ष्म अभ्यास आणि उलमा करामामार्फत त्यांचा अभ्यास दिनी ज्याला म्हणतो आपण तरी धार्मिक विधी कसं असतं काय असतं आणि प्रॅक्टिकलपासून कुठं बस असते, किती आहेत, काय आहे, कुठं राहावं लागतं, ट्रेन कसे असतात, तंबू कसं असतात, जेवणाची अरेंजमेंट कशी आहे, कुठून ट्रान्सपोर्ट होतं, याचं एकदम टिपिकल जे काय म्हणतो आपण ती माहिती मला परमेश्वराकडून मिळाली. ग्रीड मी ते आत्मसात स्वतः जर शिकायची इच्छा असेल तर बरोबर भेटत जातं आपण ते. त्या हिशोबाने मला भेटलो. आणि माझी पहिलीच हज यात्रेची जी ट्रिप होती ती एकदम अत्यंत यशस्वीरित्या पार पडली. आणि मुंबई व्यतिरिक्त उभ्या महाराष्ट्रात म्हणा हे किंवा असं म्हणू की भारतामधल्या काही थोडंफार ती माझी कंपनी होती त्यावेळेस लक्षात ठेवा. त्यावेळेस भारत देशात सुद्धा एवढ्या टूर कंपन्या होत्या. आमच्या मुंबईमध्येच एक मोठी कंपनी होती जी त्यावेळेस हज यात्रा आयोजित करत होती. आत्ता सध्या जे काही टूर कंपन्या दिसतात त्या आत्ता नंतर आलेल्या आहेत. आनंदाची गोष्ट आहे ती. परंतु मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की मी महाराष्ट्रामध्ये अहमदनगर शहरामध्ये राहून मुंबई तक या ठिकाणी केला. आणि ह्या ठिकाणी सुरुवात करून मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझी गाडी घेऊन प्रत्येकाला माहिती आहे या ठिकाणी
महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर, मग त्यास गुजरात असो, कर्नाटक असो, मध्य प्रदेश असो, आणि ह्या भागामध्ये मी स्वतः माझ्या गाडी घेऊन त्यावेळेस लोकांमध्ये प्रचार करत होतो. हज यात्रेचा प्रचार आणि प्रसार करून त्या ठिकाणी मी हज यात्रेकरूला बुक केलं. आणि त्याच्याच परिणती की मी पाहतोय की आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामधून उमऱ्यासाठी, हज यात्रेसाठी लोक जातात. उमरा घेऊन जाण्याची जी पद्धत सध्या सुरू आहे त्याचा पाया सुद्धा मी भारत देशामध्ये मी रोवलेला आहे. या ठिकाणी आज सुद्धा ते फॅमिली त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. 6 आणि 7 लोकांमध्ये मी त्यावेळेस बावरची घेऊन गेलो. थोडं 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 करत करत वाढत गेलं आणि आज त्याचा प्रचार करत बसतो. तर हा व्यवसायानंतर तुम्ही हा व्यवसाय करत असताना सामाजिक काम जे स्वतः केलेलं आहे, जसं ओबीसी ऑर्गनायझेशन असेल, त्याच्यानंतर तुमच्या शाळेच्या विश्वस्तपदी असेल, हा अनुभव कसा राहिला? हा अनुभव असा आहे की ना 1900 समजला माझी बहीण जी होती ते DED झाली. 72-74 वेळेस माझी बहीण DED झाली. आणि DED जात असताना ते आम्हाला ओबीसीचा दाखला प्रथमच आम्हाला समाजाला ओबीसीची सवलत भेटली होती. ती आम्ही ओबीसी सवलत बहिणीलाही गेलं आणि त्याची त्यावेळेस व्हॅलिडिटी जी होती ती मुंबईला व्हायची. तर ती मुंबईला ज्यावेळेस मी आमच्या बहिणीबरोबर त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये गेलो आणि ते व्हॅलिडिटीसाठी अभ्यास केला आणि त्याचे जे काय काय बेनिफिट असतात ते पाहिलं आणि आमच्या समाजाच्या नेत्या मंडळावर बोललो आणि त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं लक्ष होतं संपूर्ण ओबीसीवर. त्यानंतर मी ओबीसी चळवळीकर फार मोठ्या म्हणजे ज्याला म्हणतो चिंतन करून ह्यात आपल्या समाजाचा विकास हा फार मोठा शिक्षणासाठी शॉर्टकट आहे ह्याचा अभ्यास करून चिंतन करून त्या ठिकाणी आम्ही रोवलो. आणि त्यामुळं आम्ही 1986-87 मध्ये आमच्या समाजात ज्यावेळेस कारभार आला तर त्यावेळेसच्या पासून ते आजच्यापर्यंतचा आमच्या प्रत्येक तांबडी समाजाच्या मिटिंगमध्ये ओबीसी हा दाखला मिळवण्याचं चॅप्टर, ओबीसी मधले दाखला मिळवण्यामध्ये येणाऱ्या अडचणी हा एक सब्जेक्ट आज सुद्धा असतो. त्या प्रचार आणि प्रसारामुळे आमच्या समाजाच्या लोकांनी कित्येक दाखले काढले. शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला, त्यांनी शिक्षण घेतलं, ते हायर एज्युकेटेड झालेले आज. आणि त्याचबरोबर ओबीसीचा त्या प्रचार घेऊन आमच्या समाजाच्या पासून प्रचाराने घेऊन शब्बीर अन्सारी यांनी 1995 साली ओबीसीची चळवळ सगळ्या महाराष्ट्रात चालवली. आणि त्या ओबीसीची चळवळ चालवण्यासाठी त्याचे मी आहे, आमचा गुलाम हुसेन तांबुळी आहेत, सोलापूरचे अजित नदाफ आहेत, इरफान सर आहेत, असे कित्येक त्यावेळेचे हसीब नदाफ आहे, असे कित्येक मंडळी त्यावेळेस मदत करून 1995 मध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ सुरू केली. प्रथम जालन्यामध्ये, औरंगाबादमध्ये, अहमदनगरमध्ये आणि ठिकठिकाणी पुण्यामध्ये, मुंबईमध्ये याचा प्रचार करून ओबीसी चळवळ महाराष्ट्रात त्या ठिकाणी मुस्लिम ओबीसी चळवळ लागली. की ह्या लहानपणापासूनच्या चळवळीमध्ये जसे मी खास करून ते तर जसं आपण सांगितलं की मी सामाजिक कार्य करत असताना सामाजिक कार्य करत आम्ही त्या ठिकाणी मला ओबीसी चळवळीमध्ये काम करत असताना त्याला मग राज्य मागास आयोगावरून माजी मुख्यमंत्री दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी निवड केली. मी सुमारे 6 वर्ष त्या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोगावर काम केलं. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजातील प्रत्येक बिरादरीचा समाज त्या ठिकाणी आणला. ओबीसी चळवळी त्या ठिकाणी गेलो. मी हज यात्रेचा व्यवसाय करत असताना मी प्रथम महाराष्ट्राचा अध्यक्ष, भारताचा प्रेसिडेंट आणि त्यानंतर ऑल इंडियाचा चेअरमन त्या ठिकाणी खास करून मी त्या ठिकाणी गेले. ओबीसी चळवळ करत असताना मी मुस्लिम ओबीसी मध्ये चळवळीमध्ये काम केलं. त्यानंतर मी मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन म्हणून संघटना काढली, त्याचा आज मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ऑल इंडिया हज टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं मी इलेक्टेड चेअरमन आहे. त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी काम करत असताना हज यात्रेच्या सेक्शनमध्ये त्या ठिकाणी. आणि तांबडी समाजामध्ये मी लहानपणापासून काम करत असल्यामुळे तांबडी समाजाचे जसे अहमदनगर शहराचा अध्यक्ष, त्याचबरोबर महाराष्ट्राचा सेक्रेटरी आणि तांबडी मस्जिद आणि कब्रस्तान ट्रस्टचा ह्याचा मी चेअरमन आहे. आता आपण पाहतच की अहमदनगर शहरामध्ये सर्वात जास्त आणि ज्याला म्हणतो फॅसिलिटेड किंवा जास्त स्वच्छ आणि चांगल्या प्रकारची मस्जिद आणि मोठी मस्जिद महाराष्ट्रामध्ये तांबडी मस्जिद सर्जेपुरा या ठिकाणी येतील. कब्रस्तान सुद्धा तेवढं स्वच्छ आहे नाही ना, त्यामध्ये त्यातले आतले रोड वगैरे किंवा स्वच्छता काय वगैरे, तर त्यामुळे त्या ठिकाणी आपण ते पाहत असतो. आज जे अहमदनगरमध्ये चांदसुतार हायस्कूलच्या माध्यमातून आणि इतर मुलीच्या शिक्षणामध्ये जी चळवळ आपण करत होतो त्यावेळेस तिची दखल घेऊन खास करून मला राधाबाई काळे महिला विद्यालय त्या ठिकाणी बॉडीवर घेण्यात आलं होतं. त्यानंतर पुढे तिथूनच माझी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीवर त्या ठिकाणी साताऱ्याच्या जनरल बॉडीवर त्या ठिकाणी अपॉइंटमेंट झाली होती. तर अशा विविध म्हणजे मध्यंतरी काही चळवळ म्हणून पक्षाचे म्हणून आम्ही लोकराज्य पार्टी सुद्धा काढले होते. आजच्या तारखेला महाराष्ट्राच्या
उपाध्यक्षपदी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी मी शरदचंद्र पवार साहेबांच्या उपाध्यक्ष मी काम पाहत असतो. ओबीसी चळवळ बोलायला जातं फार मोठं आहे ते काय, तर ओबीसी चळवळ एकदम तीन आज सर्व ओबीसीसाठी झगडे करतात, तुम्हाला माहिती मागणी करतात. तर त्यावेळेस ओबीसीकडे कुणी आक्रोश होत नव्हतं. त्याकडे आम्हाला लोक सुद्धा म्हणायचं कोणाच्या लाईने तुम्ही घेऊन बसताय कशाला काय करताय कसं. आमच्या मुस्लिम समाजामध्ये सुद्धा विरोध होता, त्याचबरोबर दुसऱ्या समाजामध्ये सुद्धा विरोध होता. ती मुस्लिम ओबीसी चळवळ आपल्या समाजात तळगाळापर्यंत पोहोचण्याचं काम परमेश्वराकडे माझ्याकडून ओबीसीचं काम केलं आपण, शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं आणि आपण एवढा मोठा जो प्रवास केला. आपल्या बोलण्याने मला प्रकर्षाने जाणवलं की आपण गुरुवाचा विषय घेतला की आपण मंदिरामध्ये गेला, मंदिराच्या कट्ट्यावर बसला, तिथं हे केलं. त्याच्यानंतर बरेचशी जी सामाजिक कार्यकर्ते आहे मोठमोठाली जी नॉन मुस्लिम्स आहे त्यांच्याबरोबर आपण काम केलं आणि फार मोठं नातेसंबंध आपण निर्माण केले. पण आज आपण ज्यावेळेस 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आज जी भारतातली परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यावर सूचक बाधक जे आपण करणार त्याचं असं आहे. तुम्हाला सांगतो मी, सूचक बाधक असं आहे की त्या ठिकाणी दोन गोष्टी असं सांगतो की शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण आणि ह्या 75च्या ह्याच्यामध्ये मी सांगतो की शिक्षणाच्या बाबतीत आता ते खंत आहे त्या ठिकाणी, ते खंत त्याच्यावर थोडं सब्जेक्ट जॉईंट आहे. तर ही ओबीसीचं कळत असताना शॉर्टकट असताना मी शिक्षणाच्या मध्ये आम्ही खास करून ओढून घेतलो. आम्ही शिक्षणाचा प्रचार तो करायचा. शिक्षणाचा प्रचार करत असताना या ठिकाणी समजा मी या ठिकाणी चांदसुधार हायस्कूलचा सेक्रेटरी झालो, व्हाईस चेअरमन होतो, सेक्रेटरी झालो. रयत शिक्षण संस्थेचे वर माझी त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली, माझी निवड करण्यात आली. रयत शिक्षणाच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी प्रचार प्रसार केला. आणि हे सर्व शिक्षणाच्या बाबत करत असताना मुस्लिम समाजातील आज सुद्धा कित्येक मदरस्यांना आणि ह्यांना त्यांना मी प्रोसेस करत असतो. प्रसिद्धी हा माझा काही काम नाही किंवा मला कुठले निवडणूक लढण्याची अशी काही माझी इच्छा नाही. तेच अशा शिक्षणाचा आपण काटेकीने आपण प्रचार केला नाही. त्यावेळेस महाराष्ट्रातील हे काम करत असताना कित्येक मंडळी आहेत आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेस आमच्याकडे की जे कपिल पाटील आमदार आहेत, शिक्षणाचे आमदार आहेत, गोविंद पानसरे साहेब यांचा मृत्यू झाला नाही का, म्हणजे त्यांचं खास करून ते सामाजिक चळवळीचे फार मोठे महागुरू होते. तर असे कित्येक मंडळी आहेत की त्यावेळेस ही सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी मंडळी यांच्याबरोबर राहत असताना त्याविषयी काम करण्याची जी आमचा इंटरेस्ट किंवा आम्हाला ते जे काय मदत करत होते किंवा आम्ही त्यांना जे काही मदत करत होतो की ते आमच्या कार्याला ते पाठीवर थाप मारत होते किंवा कुठं ना कुठं. मग त्याचे अण्णा डांगे सुद्धा म्हणतील की अण्णा डांगे सुद्धा आहेत त्या ठिकाणी की असे कित्येक मंडळी होती की ती जे आम्हाला पाठीवर थाप मारायची की बाबा फार फर्स्ट क्लास चांगलं काम करतो. आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही शिक्षणाचा प्रचार यासाठी करतो मुस्लिम समाजाने मुख्य प्रवाहामध्ये यायला पाहिजे, एज्युकेटेड व्हायला पाहिजे. आज सुद्धा कित्येक आमच्यामधल्या बिरादरी ते अजूनपासून शिक्षणापासून वंचित आहेत. ओबीसी दाखल्यापासून आज त्या वंचित आहेत. आज सुद्धा आमचं काम थांबलेलं नाही. आम्ही कुठे तर पूर्णविराम म्हणतच नाही. आज सुद्धा आम्ही फार अधुरे आहोत शिक्षणाबाबत. परंतु ह्याचे फार मोठं आम्ही परमेश्वराचे आभार मानतो. मुस्लिम 12 बलुतेदारमध्ये जे काही समाज येतात आणि ज्यांनी शिक्षणाची कास पकडली, मग ते तांबोळी, आतार, नदाब, मुलानी, पिंजारी नाही का आणि पाथरोड म्हणा तुम्ही काय कित्येक असे समाज आहेत त्या ठिकाणी, शिकलकर आहेत. तर ह्यांनी ज्यांनी शिक्षणाची कास पकडली ते आज फार मोठ्या उच्च पदावर काम करत आहात. आजच्या परिस्थितीमध्ये ही शिक्षण चळवळ चालत असताना आम्हाला असं दिसून येतंय की अधिकाऱ्यापासून, पूर्वी अधिकारी सुद्धा असे नव्हते, अधिकाऱ्यापासून ते आता राजकीय नेते मंडळी मुस्लिम समाजाच्या शिक्षणाच्या बाबत फार उदासीन आहेत किंवा शाळेसाठी किंवा इतर बाबीसाठी काही करत नाही. ते सच्चर आयोगासमोर मी केलेलं भाषण किंवा सच्चर आयोगासमोर मी केलेल्या मागण्या आज सुद्धा सर्व लोकांना माहिती आहे. आज जे काही 20 लाख रुपयाचं अनुदान भेटतंय महानगरपालिकेला मुस्लिम सुधारण्यासाठी, आणि शालेय गणवेश जो भेटतो अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना, बाथरूमसाठी 2 लाख रुपये भेटतात, हे सुद्धा ते माझ्या चळवळीमधला भाग होता. त्यासाठी प्रथम ज्या चेक भेटला 20 लाखाचा महानगरपालिकेला, त्या कार्यक्रमात त्यावेळेचे मंत्री अनिल साहेबांनी मला बोलवलं होतं आणि त्याच्या कार्यक्रमाच्या माझ्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी हा चेक देण्यात आलेला होता. सर, शेवट करत असता आपण या चर्चा कराल, आपण चर्चा सर्वच पैलूवर केलेलं आहे. शेवट करत असताना जर आता बघितलं की चित्रपट आले आणि चित्रपटातले बदल बघितले, तो बदल सुद्धा समाजात दिसतो. पहिला मुस्लिम व्यक्ती जो चित्रपटात दाखवायचा तो प्रामाणिक असायचा,
तो याने हे करायचं. त्याच्यानंतरचा दुसरा जो चित्रपटाचा कालावधी आला त्याच्यानंतर तो इमानदार एकदम हे असायचा. आता मुस्लिम बॉम्बस्फोट दाखवत असताना टेररिस्ट मुस्लिम समाजाचा दाखवला जातो. हे सगळं असं बसतात. त्यामुळे एक समाजामध्ये निगेटिव्ह अप्रोच जो आहे हा नॉन मुस्लिममध्ये आला. याला आपण काय 75वा साजरा करत असताना आपण भविष्यात कसा विचार करता आणि लोकांना काय संदेश द्या? मुळातच इस्लाम धर्माच्या शिकवणीमध्ये परमेश्वराने हे सांगितलेलं आहे की मानव जातीला कुणाही व्यक्तीला हा जो काही जीव दिलेला आहे म्हणजे त्यामध्ये जो प्राण दिलेला आहे ओतलेला आहे किंवा त्याला जन्माला घातलेला आहे किंवा जन्माला आलेला आहे तो परमेश्वर कृपेने आणलेला आहे. आणि परमेश्वर म्हणतो की हा जीव मी दिलेला आहे त्याचा जीव मी ओतलेला. तेव्हा मग कुणाचाही प्राण घेण्याची या जगामध्ये कुणालाही इतर व्यक्तीला तो अधिकार नाही. तो फक्त परमेश्वराला जीव देणे जीव ओतणे ज्याला म्हणतो जीव घेणे हा फक्त अधिकार आहे. त्यामुळं अशा काही घटना जे घडतात या भूतलावर ज्या ठिकाणी तर मी त्या ज्या ठिकाणी कसं होतं आम्ही त्यांना मुस्लिम प्रिन्सिपलवाले मानतच नाही किंवा ते मुस्लिमान आहेत म्हणून त्यांनी केलेत असं नाही. त्यांचे वैयक्तिक कारण असतात. ते दहशतवादी हा जो असतो ना तो दहशतवादीच आहे आणि दहशतवादाला धर्म नसतो. दहशतवादाला धर्म नसतो. मग त्याचे आर्थिक कारण सुद्धा असू शकतात. त्याला कुठून फायदा भेटणार कोण काय ना त्याला कुठून चितावणी दिली असं तर ते धर्माला पकडून नाही केलं ना तो त्याचा कुठं धर्मच नाही. म्हणजे चितावणी दिली किंवा त्या पैशाच्या अभिलाषेने किंवा जर अभिलाषेने किंवा कोणी पाहता आपण घेरेगिरी किंवा म्हणे कित्येक मुली त्यांच्याकडे अशा असतात की त्यांना आक्रोश करतात किंवा ते काय काय असतात हेरेफेरीमध्ये तुम्ही जर आताचे पिक्चर पाहिले ना तर त्या हिशोबाने. परंतु प्रामाणिक मुसलमानाने आजपर्यंतच्या भारत देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये प्रामाणिक मुसलमानाने जो धर्मावर चालतो त्यांनी आपल्या कुठल्याही धर्माची बेईमानी करता किंवा इतर धर्मांना त्याला दिल्याची उदाहरणं तुम्हाला भेटणार नाहीत. बिलकुल भेटणार नाहीत. आता ते ज्यांना आता सध्या जगच असं चाललेलं आहे की इस्लाम आणि मुसलमान जो दाढी टोपी आला त्याला बदनाम कसं करायचं त्याला बदनाम करायचं. आणि मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू इच्छितो की दाढी टोपी ही मदरसे ही मस्जिदे ही जर ह्या भूतलावर नसती तर ह्या ठिकाणी असा काही वातावरण झालं असतं की जे माणसाला कंट्रोलमध्ये आलं नसतं. हे मदरसे या मशिदी या दाढी टोपीवाले हे मौलवी लोक यांनीच आजच्या तारखेपर्यंत समाजाचे वातावरण चांगल्या प्रकारे ठेवलेलं आहे आणि ते ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक व्यक्तीला ते संतुलन शिकवतात मानसिक संतुलन त्याला मिळवतात. आणि माझं म्हणणं असं की ते ह्यांच्या व्यतिरिक्त लोक जे बाहेर आहेत ते कुठाने करतात ते ह्याच्यामध्ये येतात ते कुठाने करणार नाही. ज्याला परमेश्वराची ज्याला भीती आहे तो कुठल्याही व्यक्तीला किंवा ते कुठल्याही व्यक्तीचं करणार नाही. आणि आज जे काय मग त्यामध्ये कुणी असताना आज सुद्धा मुस्लिम तरुण जे आहेत मी सांगतो जे काय सिगरेट पितात मावा खातात गुटखा खातात किंवा रात्रभर जागतात मोबाईल पिशोपर्यंत जे काय चालू आहे ते इस्लाम धर्माच्या प्रिन्सिपलमध्ये कुठंच नाही. आणि आज जो काय मुसलमान रखडला जातो मग नवयुवक रखडला जातो मी दोष कुणालाही देत नाही. ह्यांचा दोष हा आहे की ह्यांनी मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची सुन्नत सोडली परमेश्वराचा हुकूम सोडला. जर ती त्यांनी अंमलबजावणी केली तर आज त्यांना रस्त्याने जात असताना लोक सलाम करतील. त्यामुळे समस्त आमचे इतर बांधव सुद्धा यांना सलाम करतील जे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नतवर चालत नाहीत किंवा काय नाही. स्वतःचं त्यांना नाव निशाण पाहिजे स्वतःचे कुठले राजकीय भूमिका पाहिजे कुठला पैशाचे उत्पन्न पाहिजे काय पाहिजे म्हणजे त्यांना फक्त उत्पन्न जीवन हे जगणे काय. खरं मुसलमानाचं जीवन तर या ठिकाणी आहेच नाही. आम्ही जे काय ते उत्तर लिहितो आता प्रश्नपत्रिका आमच्यासमोर उत्तर लिहितो आमचं जीवन तो उरच आहे. आम्ही तर त्या ठाम आहोत. म्हणजे देशामध्ये आता शांतता प्रस्थापित व्हावी याच्यासाठी काय संदेश द्याल? देशात शांतता प्रस्थापित होण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत आम्ही तर एक सांगतो की शांतता एकता बंधुत्व इस्लामची प्रिन्सिपल आहेत त्याचं अंमलबजावणी कशा करावं लागेल. आणि माझं तर काही स्पष्ट मत आहे त्या ठिकाणी की कुठल्या धार्मिक गुरूने आतापर्यंत कुठल्या आमच्या मुस्लिम समाजाच्या धार्मिक गुरूने आतापर्यंत कोणावर टीका केलेली नाही इतर धर्मावर किंवा धर्मावर उचकून पाठवलेलं नाही का. आता आपण पाहतो सध्याचं राजकारण पाहतो की काही धर्मगुरूंना विशिष्ट सुपारी दिलेली असते की तुम्ही असं काहीतरी बोला जेणेकरून वातावरण खराब होऊन जाईल दूषित होऊन जाईल. आणि काही लोकांना दूषित वातावरण करण्याची इच्छा आहे आणि त्यांचं ते ध्येय त्यांचा कार्यक्रम ठरलेला आहे. आणि एकीकडून हा कार्यक्रम इकडे ठरलेला आहे आमच्या मुलांना अशा प्रकारे कुठला कार्यक्रम दिलेला नाही ते कार्यक्रम राबविणार नाही. जरी कोणी दिला बी तर ते राबवू शकत नाही. आणि जर असा कार्यक्रम राबवला तर तो धर्मगुरू राहू शकत नाही. म्हणजे तुम्हाला एकंदरीत म्हणायचं की जगात शांतता नांदवायची असेल तर सर्व धर्मांनी एकमेकाचा आदर केला पाहिजे. तरुणांनी यावर विचार केला पाहिजे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी
पुढे येऊन हा द्वेष कमी करायला पाहिजे असं तुमचं एकत्र एकत्र सर्वांनी हा भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वांनी एकत्र केलेलं आहे. सध्या सगळीकडे विष पेरलं जातं की तुम्हाला तुमचं पाकिस्तान दिलेलं आहे, तुम्ही दिलं जातं. पाकिस्तानची मुळात भारताची मागणी शिपाई धर्माच्या नावावर झालेलीच नव्हती आणि ती पुन्हा मुसलमानाने मागितली नव्हती. एक RSSची आणि मुस्लिमची विधी बघत होती जी त्यावेळेच्या लोकांना, मुख्यमंत्र्यांना, मौलाना अब्दुल कलाम आझाद सारख्या नेत्यांना यांना हा भारत देशाचं विभाजन पसंतच नव्हतं आणि हे विभाजन धर्माच्या नावावर नाही झालेलं हे झालं. आणि हा भारत देशामध्ये आमच्या पूर्वजांनी रक्त साडलेलं आहे, आहुती दिलेली आहे आणि त्या हिशोबानेच आमचं ह्या घरासाठी आम्ही लढलेलो. आमचे बुजुर्ग त्यासाठी आमची इच्छा आहे की घर अबाधित राहण्यासाठी सर्व धर्मीयांनी एकत्रित राहावं, एकमेकाला दोषारोप देण्यापेक्षा एकमेकाला समजून घ्यावं, एकमेकाची दुःख दूर करावं असं आमचं खास करून मन आहे. आणि सांगायचा अर्थ असा आहे की एका लहानशा खेड्यागावातून निघालेला मी शौकत परमेश कुर्बाने ह्या जगातील सर्वात मोठा केंद्रबिंदू मरकज हा मक्का मुकरमा खाने काबा आहे आणि सर्वात आदरणीय स्थानी आमचे मक्का मुकरमा मदिना मुनव्वरा आहेत. परमेश्वराचे फार मोठे आभार आहेत की लहानशा खेड्यागावातून परमेश्वराने हा सर्व प्रवास म्हणजे माझ्या जीवनाचे एवढा होऊ शकत नाही की माझ्या जीवनात मी कसं खडतर कसं प्रेम केलं, कसं काम केलेलं आहे, कुठे रोजंदारी केलेली आहे, हे सर्व सुरत करत असताना परमेश्वराने मला मक्का मुकरमा मदिना मुनव्वरा या ठिकाणी व्यवसायाच्या हिशोबाने हाजरी दिली. प्रत्येक वर्षी हाजरी देतात. आज माझ्या परमेश्वर कित्येक हाज यात्रा झाला उमरा तर आमच्याकडे काउंट करू शकत नाही. ही फार मोठी देणगी आणि माझ्या जीवनाची फार मोठी कमाई. महाराष्ट्रात नव्हतं, महाराष्ट्रातील बाहेरचे की लाखो लोक आमच्यावर जे प्रेम करतात, माझ्यावर प्रेम करतात, शौकत नावाच्या व्यक्तीवर प्रेम करतात, माझ्या कित्येक कार्यक्रमात ते उपस्थित राहतात किंवा प्रोत्साहित करतात किंवा मदत करतात किंवा ते त्या ठिकाणी माझी आठवण करतात. खरोखरच ही फार मोठी देणगी आहे परमेश्वराने दिलेली या ठिकाणी. आपण सुद्धा पत्रकार आहेत. अहमदनगर शहरातील पत्रकार मंडळी, मंडळी, सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे लोक हे सर्व चाहतात त्याचीच परिणती की मला परमेश्वराने जो काही स्वभाव दिलेला आहे, रोकटोक बोलणे, सुभार राहणे आणि जे काही चरित्र आहे त्याचे ती मी फलिती समजतो की ते परमेश्वराने दिलेलं आहे. आम्ही कसे घडलो या भागामध्ये हाजी शौकत साहेब यांना ऐकलं आणि ते कसे घडलाय त्याचा प्रवास ऐकला. ते ज्यावेळेस त्यांनी शाळा ग्रामीण भागातून येऊन शहरामध्ये एक आपलं अस्तित्व निर्माण केलं, सामाजिक कार्यामध्ये आपलं ठसा उमटवला आणि OBC असेल किंवा मुस्लिम समाज असेल याच्यासाठी त्यांनी आपलं वेळ निव्वळ बाता नाही केल्या तर वेळ सुद्धा दिलेला आहे. आणि देशाच्या विषयी ज्यावेळेस तळतळ करतात की तरुणांनी व्यसनापासून दूर व्हावं, देशात एकता जर नांदायची असेल तर सर्वांनी मिळून मिसळून वागलं पाहिजे. घडलो. आपण जर बघितलं ग्रामीण भागातील एका रेडिओ मेकॅनिकपासून व्यवसाय सुरू करून आंतरराष्ट्रीय टूर्स अँड ट्रॅव्हल्स यापर्यंतचा प्रवास आपण ऐकला. आपल्याला निश्चितच हा भाग आवडला असेल. आपण आपल्या प्रतिक्रिया शेजारील कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा. झिरो न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट.